सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे। सगळ्यांनाच दसऱ्याचे वेध लागलेले आहेत आणि या नवरात्र उत्सवातल्या अष्टमीच्या दिवशी जो सगळ्यात प्रमुख दिवस समजला जातो त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक ठाण्यातील टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सवात देवीची विधिवत पूजा केली आणि ही पूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर किंवा प्रसारमाध्यमांची जी तोबा गर्दी झाली होती त्याच्या समोर येत असं म्हटलं की या देवीच्या साक्षीनं मी मराठा समाजाला सांगतोय की मी मराठा समाजातला आहे, आरक्षण देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि माझं सरकार त्यासाठी कटिबद्ध असेल, पण मराठा तरुणांनी आपलं जीवन या आरक्षणासाठी संपवू नये असं मुख्यमंत्र्यांनी या मराठा समाजातील तरुणांना आर्जव केलंय। पण तरीही गेल्या 24 तासात 2 तरुणांनी आत्महत्या केली। काय आहे हा सगळा प्रकार आणि यातून नेमकं काय हाती लागणार आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत आता लवकरच संपेल आणि त्याआधीच पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारे द्यायला सुरुवात केलेली आहे। हे एका बाजूला सुरू आहे, मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षणासाठीचं आंदोलन आपण सगळ्यांनी पाहिलं। राज्याचं प्रसारमाध्यमांचं अख्ख्या देशाचं लक्ष या आंदोलनाकडे लागलेलं होतं, पण या आंदोलनाला जी 40 दिवसांची मुदत सरकारला देण्यात आली होती ती आता पूर्ण होते, पण ती मुदत पूर्ण होऊन सरकारबरोबर किंवा सरकारकडून काही गोष्टी यायच्या आत मराठा समाजातील तरुणांनी एका पाठोपाठ एक आत्महत्या करायला सुरुवात केलेली आहे। सुनील कावळे या जालन्यातल्या तरुणाने वांद्र्याच्या उड्डाणपुलाजवळ आत्महत्या केली आणि त्यानंतर मुंबईतला जो नवरात्र उत्सवातला माहोल होता हा काहीसा तणावग्रस्त झाला। सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये या सुनील कावळेच्या कुटुंबियांनी पार्थिव घेण्यासाठीही नकार दिला होता आणि त्यानंतर पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांना अक्षरशः घाम फुटला होता। मी आपल्याला अत्यंत विश्वसनीय माहिती सांगतोय, त्यावेळेला मुंबई पोलिसांनी जी काही जबाबदारी पार पाडली आणि विशेषतः या परिमंडळाचे जे DCP आहेत प्रशांत कदम यांनी हे संपूर्ण प्रकरण अशा प्रकारे हाताळलं की ज्याच्यामुळे मराठा समाज, त्याचे नेते हे तर काही क्षण समाधानी झालेच, पण सरकारलाही सुटकेचा निश्वास टाकता आला। या तरुणाच्या म्हणजे मृत पावलेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी पार्थिव घेणार नाही असं सांगितलं होतं, पण त्यामुळे सरकारला शासकीय नोकरी त्याचप्रमाणे इतर जी काही मदत आहे, आर्थिक मदत करावी लागली। हा भाग 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू, पण प्रश्न असा आहे की त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते की काय, तणाव निर्माण होतो की काय ऐन सणाच्या दिवसात, अशी परिस्थिती झाली होती। आणि आपल्या चोख कामासाठी आणि कर्तव्य दक्षतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत कदम यांनी या सगळ्या एकूणच घटनेचं गांभीर्य ओळखलं, परिस्थितीची नजाकतता समजून घेतली आणि आपली सूत्र हलवली। एका बाजूला राज्य सरकारचे प्रतिनिधी, दुसऱ्या बाजूला समाजाचे किंवा मराठा आंदोलनातले नेते, या दोघांशीही दुव्याची भूमिका प्रशांत कदम यांनी पार पाडली आणि हे वादळ तिथल्या तिथे शांत झालं। आणि त्यानंतर मुख्यमंत्री काहीसे चिंतित झाले। मुख्यमंत्र्यांनी अष्टमीच्या पूजेच्या नंतर अशा या तरुणांना आवाहन केलं की आत्महत्येचा विचार तुम्ही करू नये आणि तो करत असताना आधी आपल्या कुटुंबाचा, आपल्या प्रियजनांचा, आपल्या आईवडिलांचा विचार करा आणि त्यानंतर इतकं टोकाचं पाऊल उचला किंवा त्यानंतर या टोकाच्या पावलाकडे तुम्ही वळा, कारण आरक्षण हा काही असा आत्महत्येतून मिळणारा विषय नाही। आता आपण हे एवढ्यासाठीच सांगतोय की आत्ताच मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद संपलेली आहे आणि त्यांनी सरकारला जे काही इशारा दिलेला आहे की आम्हाला 50% आरक्षण हवं, ते आरक्षण आम्हाला ओबीसी मधून हवंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणबी असा उल्लेख न करता हिंदू मराठा असं आरक्षण असायला हवं अशी या समाजाची मागणी आहे। हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये म्हणजे उच्च न्यायालयामध्ये, तिथून सर्वोच्च न्यायालयामध्ये
सुरू आहे, या प्रकरणावर सरकार आपली भूमिका काय बजावणार हा एक वेगळा मुद्दा असताना नांदेडला एका ओमकार बावणे नावाच्या 17 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. विहिरीत उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. अत्यंत दुर्दैवी हा प्रकार आहे आणि त्यामुळे जे मुख्यमंत्री म्हणतायत ते अगदी खरं आहे की या अशा तरुण विद्यार्थ्यांनी किंवा तरुण व्यक्तींनी, मराठा समाजातल्या तरुण कार्यकर्त्यांनी आत्महत्या करून हा प्रश्न मिटणार नाहीये किंवा हे आरक्षण मिळणार नाहीये हे स्पष्ट आहे. मग या तरुणांनी या सगळ्या मार्गाला का वळावं हा इथे कळीचा मुद्दा आहे. आता दुसरीकडे मराठा समाजाचे आतापर्यंत जे काही 52-54 मोर्चे निघाले, या सगळ्या मोर्चांमध्ये किमान 2 ते 3 लाख लोक सहभागी झालेले होते. म्हणजे लाखोंचे मोर्चे निघाले, ते शिस्तीत निघाले. दुसऱ्या समाजाला कुठेही गालबोट लागलं नाही, दुसऱ्या समाजाला कुठेही त्रास झाला नाही आणि अशा या शांतताप्रिय मोर्चांनी सरकारला काहीसं खडबडून जागं केलं. पण दुसऱ्या बाजूला जर समजा अशा आत्महत्या सुरू राहिल्या, या आत्महत्यांमधून किंवा त्यातल्या स्थानिक भागातून तणाव निर्माण झाला, पोलिसांना तो तणाव निवळताना किंवा तो थोपवताना जर अपयश आलं तर मात्र इतर समाजांची जी सहानुभूती आहे ती देखील मराठा समाजाला मिळणार नाही. हे मात्र इथे नमूद करायला हवंय. याचं कारण असं आहे, सध्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेलं गढूळ वातावरण, सरकार आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातले कार्यकर्ते यांचा कोर्टात सुरू असलेला हा गुंता आणि त्यातून जर इतर समाजांना किंवा इतर समाजाला त्रास झाला, एकूणच राज्याला, शहरांना किंवा त्या तालुक्यांना त्रास झाला तर मात्र हे संपूर्ण सगळं आंदोलन मराठा समाजाच्या विरोधात जाऊ शकतं. ही बहुधा भीती मुख्यमंत्र्यांना वाटत असावी आणि त्यामुळेच ती त्यांनी अधोरेखित केली आहे. आता बघा, हे जे तरुण आहेत, आता हा सुनील कावळे हा जो तरुण आहे याने उड्डाणपुलाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्यात येईल, शासकीय उपक्रमातली नोकरी देण्यात येईल असं सांगण्यात आलं. आता ही नोकरी कधी मिळणार, या नोकरीचं स्वरूप काय असणार, ही नोकरी ज्या काही शिक्षण आणि इतर कौशल्याच्या अटी आणि शर्ती बघून दिली जाणार आहे का, किंवा कोणत्या स्वरूपाची नोकरी असणार आहे, याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आपल्या समोर उपस्थित आहेत. मग अशा वेळेला एका बाजूला समाजाचं आरक्षण आणि दुसऱ्या बाजूला हलाखीत असलेलं कुटुंब किंवा अगदी संघर्ष करणारं कुटुंब, अशा कुटुंबांमधल्या या तरुणांनी आत्महत्या करून आरक्षण मिळवणं हा निव्वळ भाबडेपणा आहे. आणि त्यामुळे मराठा समाज जो काही ओळखला जातो तो लढवय्या समाज म्हणून ओळखला जातो, लढण्यासाठी ओळखला जातो, लढाऊ म्हणून ओळखला जातो. मग अशा समाजातल्या तरुणांनी आत्महत्या करून काय साध्य होणार आहे हाच एक प्रश्न आहे आणि तोच मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या अष्टमीच्या पूजेच्या नंतर असंही म्हटलं की मी या समाजातला आहे आणि मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे शब्द देतो ते पूर्ण करण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो आणि माझे प्रयत्न प्रामाणिक असतात. हे खरं आहे की मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतील. आता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण संपवण्यासाठी थेट स्वतः मुख्यमंत्री तिथे पोहोचले होते. इतकंच नव्हे तर या आंदोलनाच्या वेळेला जो गोळीबार झाला होता त्या गोळीबारामध्ये 2 तरुण जखमी झाले होते, ज्यांना लीलावती रुग्णालयामध्ये आणून उपचार करण्यात आलं. कारण पोलिसांनी जो गोळीबार केलेला होता किंवा जे छर्रे त्यावेळेला गोळीबाराच्या वेळेला या 2 तरुणांच्या शरीरामध्ये घुसलेले होते त्याची उपचार प्रक्रिया ही तिथे मराठवाड्यात होत नव्हती. मुख्यमंत्र्यांनी विशेष व्यवस्था करून या दोघांनाही वांद्र्याच्या लीलावतीमध्ये आणलं, त्यांचे उपचार केले आणि स्वतःच्या पदरचे 9 लाख रुपये या दोघांच्या उपचारांवर खर्च केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत केली. या सगळ्या गोष्टी मी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या मोठेपणासाठी सांगत नाहीये, पण एक नेता किंवा एक मुख्यमंत्री अशा एका पाठोपाठ एक आत्महत्या झाल्या तर पूर्ण पडू शकतो का? सरकार मग या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघेल का? तर त्याचं उत्तर नाहीये. त्यामुळे मराठा समाजातील आंदोलकांनी किंवा मराठा समाजातील तरुणांनी लढण्याची भूमिका घेतली पाहिजे, ना की आत्महत्या करण्याची आणि जीवन संपवण्याची. मराठा क्रांती मोर्चाने सांगितलेलं आहे की ही 40 दिवसांची मनोज जरांगे पाटील यांना दिलेली मुदत संपल्यानंतर एका लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा लॉंग मार्च आल्यानंतर सरकारला फेफरं भरल्याशिवाय राहणार नाही असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. हे जरी खरं असलं तरी नाजूक कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती, राज्यातली काहीशी अस्थिरता, निवडणुकांचे वेध
एका बाजूला आरक्षणाचा गुंता, न्यायालयामध्ये असताना या सगळ्या गोष्टी समाजाला किती परवडणार आहेत आणि सरकारला किती परवडणार आहेत. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसमोर हे नेमकं आरक्षणाचं आव्हान कसं असणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे. पण तोपर्यंत हे आरक्षण आम्हाला कुणबी म्हणून नको तर हिंदू मराठा म्हणून हवंय, अशी एक नवी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतलेली आहे आणि या भूमिकेच्या बाबतीत सरकार नेमकं काय करतंय हे बघायचंय. आपल्याला काय वाटतं, मराठा आरक्षणासाठी या तरुणांनी एका पाठोपाठ एक आत्महत्या करण्याचं जे सत्र सुरू केलेलं आहे त्यामुळे नुकसान कोणाचं आहे? या अशा आत्महत्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळू शकते का? ती चिघळली तर त्यातून नुकसान हे या मराठा आंदोलकांचं होणार आहे, सरकारचं होणार आहे की आत्महत्या करणाऱ्या कुटुंबियांचं होणार आहे? आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.